नमस्कार सर्वांना. मी नमस्ते धाराशिव वृत्तपत्र वृत्तवाहिनीचा मुख्य संपादक. आत्ताच काही वेळापूर्वी माझ्यावर खोनला गावामध्ये हल्ला झाला. मला मारहाण करण्यात आली. ज्या मारहाणीमध्ये संगमेश मेनकुदळे आणि धीरज उर्फ लाला मालपाणी या दोघांकडून मला मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर माझा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला ज्याच्यामध्ये की माझ्यावरती आरोप किंवा ते तसं काहीतरी लोकांना भ्रमित करण्यासारखं काहीतरी कंटेंट करून त्यांनी माझ्यावरती आरोप लावले की त्यांच्या ग्रुपमध्ये एक काम करताना एक मुलगी आहे, तिला मी बघितलं, मी तिच्यासाठी मागं येतोय, त्यासाठीच तू इकडे आला का, तू तिला काय बोलला, अशा आरोप लावण्याचा प्रयत्न केलाय आणि मारहाणही केली. तर याच्यामध्ये विषय असा आहे की मागील काही दिवसांपूर्वी NCMC कार्डच्या संदर्भात जे की एस टीमध्ये आपण प्रवास करताना जी सवलती आपल्याला मिळणार आहेत शासनाकडून, ते कार्ड काढण्याच्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार होतोय. शासनाने जी निर्धारित केलेली निश्चित केलेली रक्कम आहे त्यापेक्षा जास्तीचा या ठिकाणी लूटमार केली जाते आणि त्या संदर्भातली बातमी आपण या ठिकाणी नमस्ते धाराशिव लाईव्हच्या माध्यमातून, फेसबुक पेजच्या आणि युट्यूबच्या माध्यमातून दाखवलेली होती लोकांना. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला. त्या काळातही मला अनेक वेगवेगळ्या आमिषाने या ठिकाणी ती बातमी थांबवण्यासाठी, डिलीट करण्यासाठी प्रेशर आणला गेला. मागच्या काही दिवसांपूर्वी त्याचा अतिरेक झाला. माझ्या ऑफिसकडे येऊन त्यावेळेस पण मला अशाच पद्धतीनं दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळेस कुठलीही मारहाण तेव्हा प्रमाणात झालेली नव्हती. मात्र त्यावेळेस मी गुन्हा दाखल केला होता मागच्या 2-4 दिवसापूर्वी की माझ्या जीविताला यांच्यापासून धोका आहे आणि यांनी अशा पद्धतीने मला बातमी डिलीट करण्यासाठी प्रेशराईज करतायत, गुन्हे दाखल करण्याच्या, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या देत आहेत. आज मुळात तेच झालं. मला जी लोकांकडून माहिती मिळाली, बातम्यांच्या आपण बातमीदारी करत असताना आपल्यालाही काही लोक सांगणारे असतात, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली की अशा पद्धतीनं तुझ्या जीवाला धोका आहे, ते काहीतरी प्लॅन करतायत, सारखंच बोलून दाखवायतात वेगवेगळ्या माणसांपाशी. आणि त्याची आज प्रत्यक्षात या ठिकाणी खोनला गावामध्ये माझ्यावरती हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये माझ्यावरती जे आरोप लावले गेले ते मुळात आरोप किती खरे किती खोटे हे गावकऱ्यांना तर माहिती आहे. गावकऱ्यांनी बोललेही, गावकऱ्यांचे काही नंतरचेही व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये, आणि व्हिडिओचं जाऊ द्या, सोडून द्या, गावकरी माझ्यासाठी म्हटलं की मी पोलीस स्टेशनला आम्ही यायला तयार आहेत किंवा कुठेही साक्ष द्यायची वेळ आली तरी आहेत. कारण आज गावकऱ्यांमुळेच मी वाचलो त्या ठिकाणी. कारण खोनला गावामध्ये गावकऱ्यांनी हस्तक्षेप केला, त्यांनी मला मारहाण करताना, आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळेच मला त्या ठिकाणी मग स्वतःचा जीव वाचवता आला. आणि त्यानंतर म्हणजे एकंदरीतच त्यांनी अलीकडे आले आणि मग नंतर अजून कोणाला तरी कॉल केले आणि त्या संदर्भात काहीतरी बोलले. त्यानंतर मग माझ्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे हे गावकऱ्यांना लक्षात आल्याच्या नंतर गावकऱ्यांनी मला एकट्याला कळममध्ये न येऊ देण्याचा अट्टास केला. आणि खरं तर गावकऱ्यांचे आभार की एवढं प्रेम दिलं त्यांनी. मी त्यांच्यासाठी गेलो होतो, त्यांची लूटमार थांबवण्यासाठी गेलो होतो, तर त्यांनी मला त्या ठिकाणाहून कळमपर्यंत सोडण्याचा, त्या पाठीपर्यंत सोडण्याचा आग्रह केला. आणि नंतर त्यांनीच असं सांगितलं की पुढे प्लॅनिंग वेगळी दिसते, त्यापेक्षा तुम्ही 112ला कॉल करा आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पोलिसांना सूचना करा. मग त्यानंतर मी ही सगळ्या घटना घडल्याच्या नंतर पोलिसांनाही संपर्क केला, 112ला डायल केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी हकीकत सांगितली मी. 112ची व्हॅन माझ्या पाठीमागे आहे, 112ची मदत मला मिळाली पोलिसांची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आरोप लावणं, हे करणं, बदनामी करणं, एखादा पत्रकाराला जर खरंच एखादी वसुली करायची असेल किंवा त्याचा मानस तसा असेल तर मुळात बातमी लावल्याच्या नंतर त्याच संबंधित व्यक्तीकडून त्याला विचारणा केली जावी किंवा काय केलं जावं याच्यासाठीची मोठी यंत्रणा या ठिकाणी बनवली जाते. मात्र मला घ्यायचेच नव्हते त्यातले पैसे किंवा मला ते करायचंच नाही, मी करतही नाही. सगळ्या कळमकरांना मला जे परिचित आहेत माझ्या पत्रकारितेशी सर्वांना माहिती आहे. मी आजपर्यंत भरपूर विषयांवर, वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लावल्या आणि निर्भीडपणे लावल्या. मी कधीही कुणाच्या रुपयामध्ये त्या पद्धतीचा निंदा नाही. अनेकांनी मला माझं काम बघून माझी वार्षिक वर्गणी असेल ती मला मदत केली, वार्षिक वर्गणीची, जेणेकरून माझं वृत्तपत्र चालेल. तेही मोजके लोक आहेत माझ्या जवळचे. आणि हे सगळं सुरू असताना आता माझ्यावरती जे काय हल्ला झाला, खरं तर हा हल्ला माझ्या एकट्यावरती नाही. जरी आज वाटत असेल की माझ्या एकट्यावरती आहेत, तर हा हल्ला माझ्या एकट्यावरती नाही. ह्या सगळ्या लुटारू गँगच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्या स्वाभिमानावर, त्याच्या कर्तव्यावर आणि त्याच्या सगळ्या या प्रामाणिकपणावरती झालेला हल्ला आहे असं मला वाटतं. आणि खरं म्हणजे विचार करा ना की एखाद्या बातमीच्या संदर्भाने एखादा पत्रकार जेव्हा कुठल्याच आमिषाला बळी पडत नाही, कुठल्याच पद्धतीनं तो ऐकत नाही, हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आपल्या कायद्यातल्या काही गोष्टी आहेत
ज्या कायद्याचा गैरवापर करून आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात. जसं की कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की आता त्याच्यामध्ये माझ्यावर मुलीचा आरोप वगैरे लावला, ते पण त्यांनी एका कुठल्या तरी ट्रेंड वकिलाला वगैरे बोलून ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे तशा गोष्टी होत आहेत. ह्या गोष्टी त्यांना लक्षात आल्याच्या नंतरच त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर आता म्हणजे किती अवघड परिस्थिती आहे की एखाद्या पत्रकाराने इमानदारीनं जर काम करायचं म्हणलं तर अशा पद्धतीनं लांछन लावणं, अशा पद्धतीनं हल्ले करणं, मारहाण करणं, ह्या सगळ्या गोष्टींना पाहून एक वाटतं की आपण जर लोकशाहीमध्ये आपण खरंच म्हणतो ना की आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत किंवा हे सगळ्या गोष्टी, तर मग ते करत असताना जे आमच्यावरती हल्ले होत आहेत त्या संदर्भात मी पूर्वसूचना पोलिसांना दिलेली होती, गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र यामध्ये आरोपींचा जी मानस आहे, आरोपींची गुंड प्रवृत्ती, त्यातला संगमेश मेनकुदळे, त्याच्याबद्दल मला माहिती मिळाली, किती खरी किती खोटी माहीत नाही, पण मात्र त्याच्याबद्दल मला माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी तो वेगवेगळे व्यवसाय करत होता, त्याच्यामुळे त्याचं नेटवर्क पण आहे. त्याचनंतर तो दुसरा ज्याच्यामध्ये कथित साखर घोटाळ्यामध्ये एक विषय आहे, आत्ताच माझ्यासमोरून त्यांचीच गाडी गेली बघा, तुम्हाला दाखवतो ती स्कॉर्पिओ, ही त्यांची गाडी आहे त्या एजंटची. ते माझ्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि मी कुठे काय करतोय काय नाही करत हे मला जीव मारण्याच्या उद्देशाने ते म्हणजे त्यांचा मानस आहे. आणि ह्या कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत म्हणून मी प्रशासकीय मदतीला तर आहेच, प्रशासकीय मदत जेवढी मिळवायची तेवढा प्रयत्न तर करतोय. त्याच दिवशी मी गुन्हा देखील दाखल केलेला आहे. मात्र यामध्ये आता अपेक्षा आहे आपल्या सर्व लोकांची की याच्यामध्ये अशा पद्धतीनं जर पत्रकारितेला बदनाम करायचं असेल, एकीकडे तुम्ही म्हणताय की पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे, पत्रकारांनी कम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे, तर कुठेतरी मला असं वाटतं की शेवटी तुम्ही सुद्धा आवाज उठवला पाहिजे. पत्रकारावरती जर अशा पद्धतीनं हल्ले होत असतील, अशा पद्धतीनं पत्रकारितेची माझ्यावरती बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असेल, मला मारहाण झाल्याच्या नंतर मुलीचे आरोप लावणं, कुठे काय करणं, ह्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात त्याला की असं काही नाही की अनपेक्षितच असतात. मला माहीत होतं, या संदर्भात मला अनेकांनी सूचना दिली होती, पण शेवटी कसं असतंय की आपण किती दिवस अशा लोकांना घाबरून चालणार ना. शेवटी काय असतं की एक दिवस तुम्हाला सगळ्या गोष्टींना फेस करावा लागतो आणि भीत राहिलं तर सगळेच भिडवत राहतात. पत्रकारिता कुणा म्हणजे कधी करणार तुम्ही, आणि पत्रकारितेत निर्भीडपणे तुम्ही आवाज कसा उठवणार, कारण प्रत्येक जण या ठिकाणी भिडवायलाच तयार आहे. प्रत्येक जण आधी बघतो, आमिष देतो, आणि आमिषाचं ज्यावेळेस त्याचं कुठलंच काही काम होत नाही, आमिषाने ज्यावेळेस एखादा व्यक्ती बळी पडत नाही, त्यावेळेस मग त्याच्यावरती आरोप लावा, त्याच्यावरती काहीतरी करा. आता त्यांच्याच टीममध्ये एक मुलगी आहे, बिचाऱ्या त्या ताईचं बिनकामी नाव खराब करण्याचा ह्यांचा मानस आहे. मला सांगा, एखादा व्यक्ती सहकारी आपल्यासोबत बंधू बहीण असेल, आपली सहकारी आहे, आपल्याला तिच्या माध्यमातून 4 पैसे कमवायला मिळतात, ह्या नीच लोकांनी त्या पोरीला सुद्धा सोडलं नाही. तिला म्हणतायत की तिच्यावरती आरोप म्हणजे तिच्याशी मला कनेक्ट करायचा प्रयत्न केला. अरे मला कनेक्ट करण्याचा विषय नाही, पण त्या पोरीचं ती सहकारी आहे तुमची, तुमच्यापाशी पोटापाण्यासाठी 4 पैशांसाठी या ठिकाणी काम करते, तर तुम्ही तिचं देखील बदनामी करण्याचा प्रयत्न, म्हणजे ह्याच्यातनं तिची पण बदनामी होणारच आहे ना. मग ही कुठं यांना लक्षात येत आहे की एखाद्या मुलीवरती अशा सार्वजनिक लोकांमध्ये अशा पद्धतीनं आरोप लावणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं हे सुद्धा किती लांछनास्पद आहे आणि किती गुन्हास्पद आहे की अशा गोष्टी केल्या जात आहेत. माझ्यावरती हल्ला झाला हा मोठा विषय नाही, कारण हा हल्ला करणारच होते, कारण त्यांचं माझ्यामुळं भिंग उघडं पडलं, माझ्यामुळे बराच नुकसान झालेलं आहे आर्थिक. त्यांना बरेच अधिकाऱ्यांचा प्रेशर आला ज्यावेळेस आपण बातमीचा सातत्याने पाठपुरावा केला. पण याच्यामध्ये एक गोष्ट बघा ना, लक्षात घ्या प्रशासनामधले पण, की त्या लोकांचा ID ब्लॉक केलाय असं DCने आम्हाला सांगितलं. मग ते ID ब्लॉक झालाय का न झालाय या संदर्भात म्हणजे शंका कुशंका तर आता निर्माण होते, कारण DCने आम्हाला त्या संदर्भातली एक हे केलं की ID ब्लॉक वगैरे झालेल्या कारवाईच्या संदर्भात कारवाई आगार प्रमुखांना वगैरे सांगितलेलं आहे. आगार प्रमुखांकडून देखील तशा संदर्भातली सूचना म्हणजे मला माहिती मिळाली की संबंधित एजंटचा हा ID ब्लॉक केलाय. धावरे नावाचा एक एजंट आहे, त्या एजंटच्या नावाखाली संगमेश मेनकुदळे आणि धीरज उर्फ लाला मालपाणी ह्या दोघांनी ते काम विकत घेतलंय म्हणे, आणि ही दोघं जण ह्या सगळ्या भागामध्ये काम करतायत. ज्यावेळेस अजून एका गावातल्या, त्याच खोनला गावातल्या एका पत्रकारांनी मला फोन केला आणि सांगितलं की गावामध्ये अशा पद्धतीने 300 रुपये घेतले जात आहेत, नागरिकांची फसवणूक केली जाते, आणि मुळात 300 रुपये घेतात ते पण तुम्ही बातमी लावली आणि तुम्ही म्हटलात ना की ID ब्लॉक झालाय, तर मग हेच लोक कसं काय काढतायत. तर त्या संदर्भात मी त्या गावामध्ये गेलेलो होतो.
तर मुळात मला प्रश्न पडतो की ह्या लोकांची जर आयडी ब्लॉक झालेली असेल तर ह्यांनी इथपर्यंत माजुरीपणा करणं, मारहाण करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आणणं म्हणजे किती अवघड आहे. आणि प्रशासनाने जर त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे, त्यांची आयडी ब्लॉक केलेली आहे किंवा अशा लोकांवरती काय होत असेल तर मुळात मला कळत नाही की या गुन्हेगारी प्रवृत्तींना इथून पुढचं अजून म्हणजे हे सगळं काम करण्याला प्रोत्साहन कोण करतं, यांना आयडी कोणी प्रोव्हाइड केल्या ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे. या दोघांच्या नावावरती आयडी आहे का, आणि जर या दोघांच्या नावावरती ती आयडी नसेल तर हे दोघं काम कसं काय पाहतात. आता हेच म्हणता येईल की आम्ही कर्मचारी आहोत तिथले, तर कर्मचारी जर असतील तर हे लोकांच्या, आता मी यापुढे शांत बसणाऱ्यापैकी नाही, मी लोकांमध्ये जे काय खरं असेल ते करण्याचा प्रयत्न करेल. आत्ता देखील तो का त्यांची गाडी आलेलीच आहे, ही त्यांची गाडी आहे, त्यात पोरं वगैरे आहेत तो का थांबली गाडी, आणि मला मारण्याचा प्रयत्न हे या ठिकाणी केला जातोय. आणि मुळात म्हणजे किती म्हणजे माझ्यावरती रेखी केली जाते हे बघताय आपण. आता पोलीस स्टेशनच्या एकदम गेटवरती ती गाडी थांबली, आम्ही पोलीस स्टेशनच्या एकदम समोरती आहे. तर त्यांनी पोलीस स्टेशनच्या इथून माझी गाडी बघून त्यांनी 2-3दा इथून आता रेखी करतायत. पुढे गेली काही किलोमीटर जाऊन त्यांनी अंतराने पुन्हा रिटर्न आणली, पुन्हा नंतर आता पोलीस स्टेशनच्या गेट समोर त्यांनी गाडी उभा केली, माझ्याकडे देखरेख करतायत. हे मुळात गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. ह्यांच्यापासून माझ्या जीविताला तर धोका आहेच आहे, माझ्या घरच्यांना सुद्धा धोका आहे, माझ्या जी काय माझ्याशी कनेक्टेड लोक आहेत त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे. आणि माझी पोलीस प्रशासनाला, पोलीस जे कळंबचे प्रभारी अधिकारी आहेत, कळंबचे DYSP आहेत, त्याचबरोबर ॲडिशनल SP, SP आणि पोलीस प्रशासनातले IG गृह एक फोन आलता. तर माझी सर्वांना विनंती आहे की या सगळ्या पोलीस प्रशासनातल्या आणि बाहेरच्या जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्या सर्वांना विनंती आहे की माझ्या या सगळ्या कर्तव्यामध्ये हे लोक वारंवार अशा पद्धतीनं बदनामी करणं, मारहाण करणं, खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. मात्र याच्यामध्ये चौकशी केल्याशिवाय संबंधित व्यक्तीकडून माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करत असताना त्याच्यावरती आपण चौकशी केल्याच्या नंतर जर त्यात सत्यता आढळली तर माझ्यावरती गुन्हे दाखल करायला हरकत नाही. मी पत्रकार आहे म्हणून असं म्हणणार नाही की माझ्यावरती गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे, पण मात्र त्यातली सत्यता पाहावी, पडताळावी. आणि मी ऑलरेडी त्या संदर्भात बातम्या ज्या काय लावल्या त्यातला राग त्यांना आहे, त्यातनं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय, त्यामुळे एकंदरीतच त्यांचा राग तर माझ्यावरती असणार आहे. त्यामुळे मला इथून पुढं मी कळंब शहरात वास्तव्यास आहे. संबंधित दोन्ही गुंड प्रवृत्तीचे लोक ही कळंब शहरातील आहेत, राजकीय बड्या मातबर लोकांशी कनेक्टेड पण आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातला तो लाला मालपानी, तो देखील अनेक लोकांचे, मोठमोठ्या लोकांची नावं सांगून भेडवत असतो. कळंबकरांना हे काही नवीन नाही, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आता कुठेतरी मला तुम्ही सर्व लोकांनी ह्या निर्भीड पत्रकारितेसाठी आणि माझा आवाज ह्या सगळ्या खोट्या गुन्ह्यांमुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे, अशा गोष्टींमुळे दबू नये याच्यासाठी तुमचं पाठबळ तीच माझी ताकद असणार आहे यापुढे. कारण अशा पद्धतीनं खोट्या गुन्हे दाखल करायला मी तर घाबरणार नाही. म्हणजे अशा म्हणजे गुन्हे दाखल होत असतील तर मी पत्रकारिता सोडल असं काही नाही, मी तर म्हणजे माझी पत्रकारिता सुरू ठेवणारच आहे. आपण माझं नमस्ते धाराशिव चॅनल जर पाहिलं तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या लावलेल्या आहेत. आपला कुठलाही ठराविक अजेंडा नसतो, ठराविक कुठलीही विषय आपण करत नाही. मात्र आता कुठेतरी तुमच्या सगळ्या लोकांची गरज आहे. ज्यावेळेस तुम्हाला अडचण येते त्यावेळेस रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, किंवा पैसे खिशात आहेत का याचा सुद्धा विचार करत नाहीत. कधी कधी पेट्रोल दुसऱ्याच्या पैशांनी घेऊन टाकलेलं असतंय. लय वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आज तुम्हाला जरी वाटत असेल की कुठं 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, हे अशाच हल्ले होतात म्हणून इकडून तिकडून कर्ज बाजारी करून हे जे 10-5 घे, त्या पाहुण्याचे 10-5 घेऊन काहीतरी केलेलं असतं. याच्यामध्ये काही मोठा विषय नाही. आणि पेट्रोलला वगैरे तर तुम्हाला माहिती आहे, पेट्रोल डिझेलला माझ्या वैयक्तिक ह्याला सगळ्याला माझ्या मित्रांना सर्वांनाच माहिती आहे की मी त्यांना उसने पैसे सारखं वारंवार मागत असतो. दररोजच माझं रडगाणं असतं की माझ्याकडे पैसे नाहीत. मी माझ्या मित्रांकडून घेतो, मला माझे मित्र देतात, त्यामुळे मला अशा कुठल्याही खंडणीची, लाचखोरीची गरज नाही. मात्र माझी बातम्यांची पद्धत कशी आहे की मी मुळाशी जातो, मुळाशी जाईपर्यंत त्या माणसाने ती व्यवस्था सुधरेपर्यंत मी त्याचा पाठलाग सोडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने माझ्यावरती थोडेफार हल्ले करण्याचा, दाबण्याचा प्रयत्न केला जातो. कारण मी जरा जास्तच प्रामाणिक, जास्तच निर्भीडपणे आता बोलायचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्याकडून होतो तो प्रयत्न.
आता तुम्हाला कसं वाटतंय मला माहित नाही, पण माझ्यावरती जो काही विषय झालाय आणि जो हल्ला होतोय त्या संदर्भात त्या व्यक्तींकडून मला आज देखील जीवाला धोका आहे, यापुढे देखील माझ्या जीवाला असाच पद्धतीचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला आहे की या सगळ्या गुंड प्रवृत्तीचा, या दोघा एजंटचा या ठिकाणी काहीतरी त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक ठोस अशी कारवाई करावी, जेणेकरून माझ्यावरती हल्ला होणार नाही, माझ्या परिवारावरती, माझ्या नातलगांवरती. म्हणजे माझ्याशी जे कनेक्टेड लोक आहेत त्यांना प्रत्येकाला ते फोन करतायत आणि म्हणजे एवढी गुंड प्रवृत्ती आहे त्यांची की प्रत्येकाला अरे तू म्हणजे अरेरावीमध्ये बोलणं, अर्वाच्य भाषेत बोलणं, दाबण्याचा प्रयत्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी करतायत. कळमकर, धाराशिवकर आणि मला जेवढे ओळखतायत लोक आणि ज्या लोकांना माहिती आहे माझी पत्रकारिता काय आहे किंवा मी काय केलंय काय नाही, त्या सर्वांना माझी विनंती आहे की यामध्ये तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुमचं पाठबळ असेल तर नक्कीच यापुढे देखील न भीता अशा गोष्टींना तर मी भीक घालणारच नाही. त्यांना वाटत असेल की माझ्यावरती हल्ला केला म्हणून मी शांत बसेल किंवा काय करेल, मी शांत बसणाऱ्यापैकी नाही. आणि कायद्याच्या पळवाटा आहेत काय, त्यांना वाटत असेल की कायद्याच्या पळवाटामध्ये पण ते म्हणजे वाचू शकतात. मला प्रॉब्लेम नाही, कायद्याची पळवाट आहे, त्यांनी त्यांचं प्रोटेक्शन करणार आहेत. ते आज नाही उद्या त्यांना काय मोठा शिक्षा याच्यामध्ये होणार नाही. मात्र कुठेतरी त्यांच्या सगळ्या या प्रवृत्तीवरून एक गोष्ट लक्षात येते की माझ्या जीवाला 100% धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला आणि सर्वांनाच विनंती आहे की यामध्ये आपण सत्यता पाहावी, पडताळणी करावी. वाटलं तर खुनला गावामधील ग्रामस्थ या ठिकाणी जे घटना त्यांच्यासमोर झाली आणि त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने माझा जीव वाचला, तर या सर्वांशी आपण त्या ठिकाणी स्थळ पाहणी करावी. मी गुन्हा तर दाखल करणारच आहे. या संदर्भात मला मारहाण झाली त्याचा. मात्र मी काही लोकांशी फोन केला, त्यावेळेस त्यांना लक्षात आलं, त्यांनी म्हटले की आता या ठिकाणी यावेळी उशिरा, आता काही लोकांचं सहकार्यांचं येणं शक्य नाही, तर सकाळी आपण गुन्हा दाखल करूया. म्हणून आता हा गुन्हा मी उद्या सकाळी पोलीस स्टेशनला माझ्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी येऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणार आहे. मात्र तोपर्यंत देखील माझ्या या सगळ्या जीविताला धोका निर्माण झाला. यांनी माझ्यावरती खोटे नाटे आरोप केले. मला वाटते मला माहिती पण मिळाली की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काहीतरी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न पण केला म्हणे. त्यात किती खरं किती खोटं माहीत नाही, मात्र गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. मी त्यांना मारहाण केली म्हणून. मुळात हे त्यांच्याकडून मला मारहाण झाली आणि तेच आता कायद्याचे पळवाटेत काहीतरी गोष्टी करतायत. मात्र त्या ठिकाणी काही गावकऱ्यांचे व्हिडिओ आहेत, मी आता त्याच्यावरती हे सगळं संपल्याच्या नंतर ते मी त्याच्यावरती पोस्ट करणार आहे की माझ्यावरती कशा पद्धतीने आरोप लावले, गावकऱ्यांचं म्हणणं काय. कारण गावकरी माझ्या सगळे सोबत आहेत. आम्हाला खऱ्या अर्थाने मी ज्या गावकऱ्यांच्या किंवा ज्या लोकांची लुटमार सुरू होती ती मी गेल्यापासून थांबली. अनेक गावकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आल्याच्या नंतर त्यांनी 100 रुपये काही जणांचे परत दिले आणि 200 रुपये घ्यायला सुरुवात केली. आणि मुळात त्यांना तोच राग होता की आता हे आला की आमचे जेवढे पैसे लुबाडायचे विषय होता, लुटमार करण्याचा विषय होता, तो आता थांबला गेलाय आणि त्याच्यामुळेच त्यांनी माझ्यावरती हा हल्ला केलाय. असू द्या, आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. जसं जमल तसं सहकार्य करा. जेवढ्या जास्त लोकांपर्यंत आपल्याला यामध्ये जागरूकता करता येईल तेवढी करा. कारण यामध्ये लोकांनी बोलतं झालं पाहिजे आणि हे सर्व लोकांच्याच साठी आहे. लोकशाहीमध्ये लोकांना खूप मोठी, जनतेला खूप मोठं मान्यता आहे. शेवटी कोर्टात, पोलीस स्टेशनमध्ये खोटे नाटे आरोप होत राहणार आहेत माझ्यावरती क्रॉस कंप्लेंट होणार आहेत, माझ्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत, माझे त्यांच्यावरती पण होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी चलत राहतात. मात्र जनतेने ठरवायचं आहे की मी जी पत्रकारिता करायला लागलोय ती योग्य आहे का, चालते आहे का. कारण बऱ्याच गोष्टींना जिथे कुणीच आवाज उठवला नाही तिथे मी आवाज उठवलेला आहे. म्हणजे दुसऱ्यांनी कुणी आवाज उठवला नाही असं माझं मत नाही बरं का. मात्र बऱ्याच गोष्टी आता मला करू वाटल्या म्हणून मी त्या बाबतीत आवाज उठवले. छोटे मोठे गोष्टी मला जेवढं जमतं तेवढं मी करतो. मी काही लय मोठा पत्रकार नाही, लय मोठं मी 30 मारखान नाही. मात्र जेवढं मला शक्य जमतंय, मला जे आपल्या बोलीभाषेत आपल्या लोकांसाठी जेवढं करता येते तेवढं करण्याचा प्रयत्न आहे. काल परवाचा विषय, एका कळमच्या शहरातल्या ग्रुपवरती मेसेज पडला, अमुक एका व्यापारीला किडनीचं काहीतरी काम आहे, किडनी ट्रान्सप्लांट असं काहीतरी सांगितलं आणि त्याच्यासाठी ब्लड ग्रुप म्हणजे ब्लडची आवश्यकता आहे, O पॉझिटिव्ह. तर O पॉझिटिव्ह आपल्या सर्वांना माहिती आहे की O पॉझिटिव्ह मिळणं थोडं अशक्य आहे. मी काही सेकंद, हॅलो, ते फोन आता येत आहेत त्यामुळे काही वेळेस नेट डिस्कनेक्ट होत असेल किंवा आवाज आहे
तर काही वेळापूर्वी म्हणजे काही ह्याच्यापूर्वीच मला त्यांनी सांगितलं होतं की त्या ग्रुपवरती मेसेज पडला आणि मी काही वेळातच त्यांना रिप्लाय केला की माझं O पॉझिटिव्ह आहे, मी रक्त द्यायला तयार आहे. आणि याच्यापूर्वी देखील मी 13-14 वेळेस रक्तदान केलेलं आहे. मी सातत्याने 3-4 महिने झाले की ज्या ठिकाणी कॅम्पपासून रक्तदान करतो. मी नुसती बातमीच करत नाही तर बातमीला गेल्याच्या नंतर त्या लोकांच्या अडचणी समजून घेऊन जी शक्य असेल ती मदतही केलेली आहे. हासेगावमध्ये अशाच पद्धतीनं वादळी वाऱ्याने मागच्या काही 1-1.5 वर्षापूर्वी मोठा वादळी वारा आला आणि त्यात एका आजोबांचं आजीचं घर तुटलं आणि ते एका माळरानात राहत होते जिथे जाणं जरा अशक्य होतं. मात्र मी माझी गाडी घेऊन गेलो, त्या ठिकाणी त्यांची बातमी तर केली. तर त्या आजींना हासेगावच्या मी बातमी तर केली, मात्र त्या वेळेत त्या आजीला आणि आजोबाला त्यांना पत्रा लागला होता. त्यांना मी घेऊन या ठिकाणी कळंबमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं. मी स्वतः तिथे व्यक्तिशः थांबलो, व्यक्तिशः डॉक्टरांना सांगितलं, लक्ष दिलं, त्यांची विचारपूस केली, त्यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारल्या, त्यांना सगळ्या गोष्टी केल्या आणि नंतरही मी त्यांना जोपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत ॲडमिट होते मी सकाळी आलो, त्यांच्याशी बोलणं झालं, माझं बोलणं केलं. म्हणजे मी केवळ पत्रकारिता करतोय आणि कुठल्या उद्देशाने करतोय हे सांगण्याचं मागचं काम काय की मी सामाजिक आणि लोकांचा कळवळा असणारा, लोकांमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करायचं होतं. काही गोष्टी तर थोडं माफ करा, सारखं फोन येत आहेत ना, ही सगळी घटना कळाल्याच्या नंतर काही डिस्टर्ब होतंय. तर मी सातत्याने सामाजिक काम करायचं होतं, मला समाजामध्ये राहून काम करायचं होतं. मात्र पत्रकारिता एक अशी ताकद आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी आपल्या सॉल्व्ह होऊ शकतात. आपल्या ग्रामीण भागातील छोट्या छोट्या समस्या असतात जे आपण मांडू शकतो, फक्त निर्भीडपणाची आणि ते लावण्याची गरज असते. मी त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या पत्रकारितेच्या माध्यमातून करतोय आणि त्याच्यामुळे माझ्यावरती अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मात्र तुमचं सहकार्याची अपेक्षा आहे. आणि आता मी खूप वेळ झाला बोलतो, सारखंच पत्रकारांचे वगैरे फोन येत आहेत. तर मी आत्ताच्या पुरते हे सगळे तुम्हाला सांगितले की मला सहकार्य पाहिजे तुमच्याकडून आणि सहकार्य व्हावं अशी अपेक्षा आहे. आत्ता तुर्तास थांबतो. मात्र पोलीस प्रशासन आणि संबंधितांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं की हे हल्ला करणं किंवा हे सगळ्या गोष्टी करणं म्हणजे मुळात आणि मुलींचा वगैरे, मुलीला छेडल्याच्या वगैरे अशा तशा काही आरोप लावणं वगैरे. हो का, अजून गाडी गेली बघा. हो का, तेच गाडी. हो का, म्हणजे मला किती टार्गेट केलं जाते, माझ्यावरती कशा पद्धतीनं पाळत ठेवली जाते ही तुम्ही आता लाईव्हमध्ये सुद्धा बघू शकता. म्हणजे मी पोलीस स्टेशनच्या समोर आहे तरी जवळपास 3 वेळा त्या गाडीनं मला क्रॉसिंग केलंय आणि 3 वेळा त्या गाडीनं पाळत ठेवली आणि त्याच्यामध्ये लोक आहेत. आता ह्यांचं टार्गेट काय आहे मला माहीत नाही, मात्र 100% माझ्या जीवाला त्या ठिकाणी धोका आहे. मी तुम्हाला वाटत असेल की मी पोलीस स्टेशनमध्ये समोरच आहे तर मग हे लाईव्ह करण्यापेक्षा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा का दाखल करत नाही. तर काही सहकाऱ्यांचं म्हणणं आलं की आपण सकाळी गुन्हा दाखल करूया म्हणून मी थांबलो होतो. मात्र मी त्या सहकाऱ्यांना आता हे लाईव्ह संपून एकदा कॉल करून त्यांच्याशीही चर्चा करतोय की नेमकं काय करायचंय. आणि जर या ठिकाणी आत्ता कारण उशीर झालाय ना खूप, तर बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की खूप उशीर झाल्याच्या नंतर आपण सकाळी या सगळ्या गोष्टींना करावं लागतं. तर सकाळी गुन्हा दाखल करायचा का आत्ता गुन्हा दाखल करायचा आहे या संदर्भात माझ्या सहकाऱ्यांना मी थोडंसं फार फोनवरती बोलून चर्चा करून तो डिसिजन घेतोय. मात्र याच्यामध्ये मला खूप मोठा जीवाला धोका निर्माण झालाय हे मात्र तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह मधून दिसतंय की ते कशा पद्धतीनं त्या स्कॉर्पिओमधून, पांढऱ्या स्कॉर्पिओमधून, मला वाटतं 0555 काहीतरी नंबर आहे त्याचा, 0555 का 50 असं काहीतरी नंबर आहे. तर त्याच्यामधून पाळत ठेवली जाते. ते गुंड प्रवृत्तीचे लोक सातत्याने माझ्यावरती अशा पद्धतीनं मला मारहाण करण्याचा किंवा माझी ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण काहीतरी या सगळ्या गोष्टींमध्ये आता मायबाप जनता म्हणून सगळ्यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की माझ्या जीविताला जर धोका निर्माण झाला, यापुढे जर माझ्या जीविताला काही होत असेल आणि मला जर धोका निर्माण झाला, मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या मालमत्तेचे, आता मला स्वाभाविकच आहे की त्या दिवशीच माझ्या शटरवरती ऑफिसच्या ह्यांनी कशाने तरी मारला आणि उघड करण्याचा दबाव टाकला, तर नक्कीच माझ्या गाडीवरती, माझ्या मालमत्तेवरती, माझी जी काही थोडीफार प्रॉपर्टी आहे, म्हणजे प्रॉपर्टी म्हणता येणार नाही पण थोड्याफार जी वस्तू आहेत माझ्या कामाच्या अनुषंगाने मी मेहनतीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्या गोष्टी तोडफोड करण्याचा किंवा त्याला गोष्टींना नुकसान पोहोचवण्याचा ह्यांचा प्रयत्न 100%च असणार आहे. आणि पाळत ठेवतायत म्हणजे ते काहीतरी आज करण्याचा प्लॅनमध्ये आहेत, मूडमध्ये आहेत. आणि त्यांची गाडी जी आहे का ती सातत्याने अशा पद्धतीनं पाळत ठेवते. म्हणजे त्यांना नेमकं काय करायचं ते लक्षातही नाही मला, पण ते पाळत ठेवतायत.
आता ती गाडी नाही आली, मला वाटलं तेच गाडी आली, पण आली आता पुढून येतेच ते गाडी. तर त्यांनी त्यांचा प्रयत्नच तो आहे की माझ्यावरती काहीतरी पाळत ठेवून काहीतरी ह्याला करायचं. कारण मी असं तर शांत बसत नाही, मी तसं तर शांत बसत नाही. तर कुठेतरी अशी जीवाची एकदम भीती निर्माण करायची, जेणेकरून याला वाटावं की आता आपला जीव धोक्यात आहे आणि मग आपण सगळ्या गोष्टी करायच्या, असं त्यांचा कदाचित मानस असावा. त्याच्यामधून त्यांनी मला सारखं पाळत ठेवतायत, वारंवार या ठिकाणाहून गाडी घेऊन जाणं, मला बघणं आणि त्यानंतर रिटर्न घेऊन येताना पण अजून माझ्यावरती नजर ठेवतायत. त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. पोलीस प्रशासनानं आणि सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि माझी प्रसारमाध्यमाला, माझ्या सहकारी मित्रांना, सर्वांना विनंती आहे, बरेचदा काही गोष्टी होत असतात, मात्र यामध्ये मला जर काही झालं आणि माझ्या जर जीवाला काही धोका निर्माण झाला आणि जर माझ्यावरती इथून पुढे जर काही अशा गोष्टी करायचा किंवा मला अपघात करायला म्हणजे काही झालं, तर याला सर्वस्वी संगमेश मेनकुदळे आणि तो धीरज उर्फ लाला मालपाणी हे दोघंच जबाबदार असतील. आणि यांच्या आजूबाजूची जी काही गैरकायद्याची जी मंडळी आहे ते याला जबाबदार असतील. कारण या दोघांकडून मला संपवण्याचा 100% प्रयत्न होणार आहे. कारण यांना केवळ त्या पैशाचाच विषय नाही, तर यांचा जो एक रुबाब होता किंवा जो एक ह्यांनी दहशत तयार केली ती कळममध्ये की माझा मामा हे आहे, माझा मामा कमिशनर आहे. त्यांनी म्हणतो धीरज मालपाणी माझा मामा कमिशनर आहे, कुठे हे आहे, माझा हा अधिकारी ओळखीचा आहे, तो अधिकारी माझ्या सांगण्यावर रेड मारत होता. अहो हद्दच की ह्यांनी मला बातमी करताना मी हसून त्यांच्याकडून माहिती काढली, तर ह्यांनी मला सांगितलं काय की ती बातमी डिलीट तुला अशी करता येत नसेल तर आधी 2-3 मटक्याच्या बातम्या लाव, मी तुला बातम्या देतो आणि नंतर तू आमची ती बातमी डिलीट कर, म्हणजे लोकांचं लक्ष दुसरीकडे जाते. इथपर्यंत त्यांनी प्लॅनिंग सगळाच केलेला होता, मात्र ते आपण कुठल्याच गोष्टींना जुमानलं नाही, मोजलं नाही. त्याच्यामुळे आता हे सगळे प्रकार आहेत. असू द्या, आपलं सहकार्य राहू द्या. आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की खरंच जीविताला धोका निर्माण झालेलाच आहे, तर माझं संरक्षण नाही करता आलं तरी चालेल. कारण मला माहिती आहे पोलिसांना अशा काही गोष्टींचं कधी म्हणजे अशा गोष्टी होत राहतात, मात्र त्यात आधीच काय करावं असा प्रश्न नेहमीच पडतो पोलिसांना. आणि आपले कायद्याचे काही गोष्टी मोप पोलिसांना जरी करायचं असेल तर कायद्यातील काही बंधनं आहेत की काही गोष्टींची अडचणी आहेत, कायद्यातील काही तरतुदी आहेत ज्याचा गैरफायदा अशा मंडळी घेतात. त्याच्यामुळे आधीच काय करता येत नसेल मला तरी ठीक आहे, मात्र मला जर काय अपघात झाला, माझं जर जीविताचं काही बरं वाईट झालं, मला जर संपवण्याचा प्रयत्न केला, तर मी जबाबदारीने सांगतोय की हे केवळ संगमेश मेनकुदळे आणि धीरज उर्फ लाला मालपाणी या दोघा गुंडांचं, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं आणि त्यांनी जमवलेल्या लोकांच्या, त्यांच्या संबंधितांचं काम असेल. ही गोष्ट पोलीस प्रशासनाने माझं स्टेटमेंट किंवा माझं मरण्यापूर्वीचं काहीतरी म्हणायचं जबाब म्हणावा आणि त्या आधारे मला वाटते पुढील तपास करावा, असं माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की तुम्ही त्या आधारेच इथून पुढचा तपास करावा जर मला काय झालं तर. आणि मला अपेक्षा आहे की जिवंतपणी जरी नाही झालं तरी मेल्याच्या नंतर मात्र या सगळ्या दोन्ही आरोपींना सोडू नका, एवढं बोलतो आणि थांबतो. नक्कीच आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागल आणि मिळेल ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो. मला वाटतंय अजून आली काय की बहुतेक ती पांढरी गाडी तुम्हाला दाखवण्याचा अजून एकदा प्रयत्न करतो, कारण ती गाडी आता सारखं वारंवार माझ्या समोर येणारच. दुसरी गाडी अजून काही वेळाने येईन ती, कारण आता पुढून इथून क्रॉस होऊन गेली म्हणजे ती वापस येणारच आहे. त्याच्यामुळे आता त्या गोष्टींना बरं ठीक आहे, असू द्या, किती वेळ आपण लाईव्ह करणार आणि किती वेळ तुम्हाला सांगणार ना. मात्र ह्या सगळ्या लोकांकडून माझ्या जीविताला धोका आहे, आपण सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की जिवंतपणी तुम्ही कुणी सहकार्य नाही केलं तरी चालेल, मेल्याच्या नंतर मात्र सहकार्य करा. आणि या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही देखील घाबरू नका, आवाज उठवायला शिकला पाहिजे. धन्यवाद.